उद्या आषाढी एकादशी सर्व संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। चंद्रभागेच्या तीरी हजारो वारकरी पवित्र स्नानासाठी दाखल झालेले आहेत। विशाल, मी सध्या मंदिराच्या समोरच्या बाजूचा भाग दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण चंद्रभागेमध्ये येणारी जी गर्दी असते ती बहुतेक वेळा सकाळी गर्दी मोठी होती। आता आम्ही ज्यावेळी प्रशासनाकडून माहिती घेतली त्यावेळी 12 लाखापेक्षाही जास्त भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि ज्या मानाच्या पालख्या आहेत, म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी असेल की संत श्रेष्ठ माऊली महाराजांची पालखी असेल, या पालख्या आणखी पंढरपूरच्या वेशीवर आहेत। त्यातले अर्धे वारकरी जरी समोर आले असले तरी आषाढीच्या एक दिवस आधीच आपण बघतोय की विठ्ठल भक्तांचा अक्षरशः महापूर आलाय, अशी परिस्थिती पंढरपूरमध्ये पाहायला मिळते। पंढरपूरमध्ये आता सगळे मठ, जवळपास 6000 पेक्षा जास्त मठ आहेत, सगळे मठ फुल झालेत, हॉटेल फुल आहेत, रस्ते जवळपास पोलिसांनी सगळीकडून बंद केलेत, कारण गाड्या आल्या तर पार्किंगची व्यवस्था होत नाही। आणि आत्ता जसा परिस्थिती आम्ही वारीमध्ये पाहिली, वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या जास्त होती, त्याहीपेक्षा जास्त आता भक्त आम्हाला विठ्ठल भक्त हे पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि इथं आल्यानंतर वारकरी भरून पावल्याची अनुभूती आम्हाला पाहायला मिळते, कारण ज्यासाठी अट्टहास केला होता, विठ्ठलाचं दर्शन मिळणं जरी दुरापास्त असलं तरी, कळस जरी दिसला तरी या वारकऱ्यांची वारी पूर्ण झाली असं समजलं जातं। आता 12 पेक्षा जास्त तास या रांगेमध्ये पदस्पर्शाला लागत आहेत। जे मुखदर्शन घ्यायचं आहे त्यांना 4-5 तासापेक्षा जास्त कालावधी लागतोय। मात्र यामधले बहुतेक वारकरी हे नामदेव पायरीला येतात, नामदेव पायरीला येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि तिथून पुढे वारी पूर्ण झाल्याची अनुभूती आपल्याला या वारकऱ्यामध्ये पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। अगदी जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेल माहेर आपुली आहे, ही भावना वारकऱ्यांची आता कदाचित या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होते आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्या इतरही बातमीपत्रांच्या माध्यमातून पंढरपुरातले सगळे अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।